बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरातील राजुरा शिवारामध्ये 26 एप्रिल रोजी एका मृतदेह जो आहे तो आढळून आला होता. धड आणि शीर असं वेगळ्या स्थितीत एका महिलेचा मृतदेह हा आढळून आल्यानंतर जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील पिता पुत्राला या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती आणि यानंतर ती जी मृत मुलगी आहे ती मुलगी यांची नाही आणि जिवंत असलेल्या मुलीने मध्य प्रदेशमधील खरनार या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण जिवंत असल्याचं सांगितलं आणि तिथून या प्रकरणाला वेगळं वळण आलं. बुलढाणा जिल्ह्यात या प्रकरणामुळं खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि या प्रकरणात 9 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील LCBचे प्रमुख सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे PI नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि आज विभागीय चौकशीसाठी DIG येणार असल्याची माहिती होती आणि ते फक्त औपचारिकता नसून या प्रकरणाची गांभीर्यपूर्ण चौकशी करण्यासाठी DIG जे आहेत ते अमरावती विभागामध्ये येणार आहेत आणि या प्रकरणाची सखोल माहिती ते घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पोलिसांकडून झालेल्या या प्रकरणातील चौकशीच्या अहवालामुळं पोलिसांचं आता हा जो मृतदेह आहे हा मृतदेह नेमका कोणाचा आणि हा खून कुणी केला या तपासाकडे आता सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागून आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.